घ्यायची होती, कारण ही सुप्रीम कोर्टाची कमिटी होती. तोपर्यंत 92व्या वर्षी जस्टिस धर्माधिकारी वारले. सुप्रीम कोर्टाने नवीन जज अपॉइंट केले, मान्यता दिली आणि त्या जजला सांगितलं तुम्ही हिअरिंग करा. त्या सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेल्या जजनी 1.5 वर्ष सगळ्या प्रकारचं हिअरिंग करून त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स दिलं. आज वाढवण पोर्ट जो आहे हा जगातला पहिल्या 10 मध्ये पोर्ट. आज आपला एकही पोर्ट जगातल्या 25 पोर्टमध्ये नाहीये. वाढवण पोर्ट हा पहिल्या दिवशीपासून जगातल्या 10 पोर्टमध्ये असेल. भारताचा सगळ्यात मोठा पोर्ट असेल. आज भारताचा सगळ्यात मोठा पोर्ट JNPT आहे. JNPT पेक्षा 3.5 पट मोठा हा पोर्ट असेल. भारताला एक नवीन मॅरिटाईम पॉवर बनेल. मी एक सिंपल त्यावेळेस इक्वेशन मांडलं की आपण जर पोर्ट करता रिक्लेमेशन करतोय तर जगामध्ये ऑफशोर एअरपोर्ट तयार होतात. मुंबईच्या आपण जर बघितलं तर ईस्टर्न भागामध्ये आता समजा इकडे आपण एअरपोर्ट केलाय. आता हा सगळा वेस्टर्न जो काही भाग आहे मुंबईचा एकदम किंवा नॉर्थ वेस्ट ज्याला आपण म्हणू शकतो, नॉर्थ वेस्ट भाग जो आहे आपण जर हे करतोय तर इथे ऍडिशनल रिक्लेमेशन जर आपण केलं तर इथे आपण पहिला ऑफशोर एअरपोर्ट करू शकतो. हे बोलतात ते गुजरातसाठी आहे, कारण गुजरातचा तो जो पट्टा आहे तो गुजरातची बॉर्डर आहे. त्यांना जॉग्राफी कळत नाही. हा, गुजरातचा तुम्ही जर पोर्ट बघितला तो असा इकडे त्या चिंचोळ्या याच्यात तो पोर्ट आहे गुजरातचा आणि तिथे एअरपोर्ट आहे. या एअरपोर्टचं ते काय करतील? त्यांना काय काम आहे एअरपोर्टचं? पोर्टही आणि एअरपोर्ट उलट. वाढवण पोर्टचं सगळ्यात मोठं नुकसान कोणाला आहे? गुजरातला आहे. वाढवण पोर्टमुळे आजपर्यंत या कोस्टवर एकच पोर्ट होता गुजरातचा, एकच. सगळा माल आपला त्या पोर्टवर यायचा. आता त्याच्यापेक्षा 10 पट मोठा पोर्ट आपण केल्यानंतर आरोपच हा आहे ना की हे पोर्ट म्हणजे हा जो एरिया आहे हा गुजरातमध्ये ते घेऊन जाणार, बुलेट ट्रेन घेऊन येणार. मला एकच समजावून सांगा, मला एक समजावून सांगा, ही काय गाडी आहे का चालवत दुसरीकडे नेऊन ठेवली, पार्क करता येते? किती वेळासारखं बोलणं आहे. काही तर मला असं वाटतं की चर्चेला काहीतरी स्तर असला पाहिजे. मी का पहिलीतल्या मुलाशी चर्चा करतोय का? 5वीतल्या मुलाला कळेल अशा गोष्टी कळत नाही ना. आज मी तुम्हाला सांगतो, गेले 30 वर्ष मुंबईची जी महासत्ता आहे फायनान्शियल पॉवर म्हणून ती JNPA मुळे, JNPT पोर्टमुळे. पुढचे 30 वर्ष, मी 30 वर्ष नाही म्हणत, पुढचे 100 वर्ष मुंबईची आर्थिक महासत्ता म्हणून आणि मुंबईमुळे या पोर्टमुळे महाराष्ट्राची आर्थिक महासत्ता म्हणून या ठिकाणी जी पोझिशन आहे ती या वाढवण बंदरामुळे राहील. मुंबई आर्थिक राजधानी आहे, मुंबईचं एवढं महत्व आहे, तेच तर ते बोलतात की त्यामुळेच हे मुंबई गुजरातला जोडणार, मुंबई तोडणार. म्हणून मी म्हटलं की यांच्याकडे काही मेकॅनिझम आहे का की मुंबईला इथनं उचलायचं आणि गुजरातमध्ये घेऊन जायचं? हा किती वेडेपणा आहे. हे बोलणं किती मूर्खपणासारखं आहे. हे कसं नेणार आहे? कोण करू शकताय? हे शक्य आहे का? हे मला असं वाटतं की जेव्हा बोलायला यांचा प्रॉब्लेम काय, यांना लोक विचारतात वाढवणसारखं बंदर तुम्ही का नाही करू शकलात, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही का नाही करू शकलात, BDDतल्या 80,000 मराठी माणसांना तुम्ही घर का नाही देऊ शकलात, अभ्युदयनगरचं रिडेव्हलपमेंट तुम्ही का नाही करू शकलात? उत्तर नाही आहे ना. त्यामुळे सगळ्याच्यावर एक मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, मुंबई. यांना तुम्ही अर्ध्या रात्रीत झोपेतनं उठवून विचारा महाराष्ट्राचा विकास कसा करणार, ते सांगू शकत नाही. ते एकच गोष्ट सांगतील, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र आम्ही हे होऊ देणार नाही. अरे संपली, घासली कॅसेट. मी त्यांना सारखं सांगतोय, किती दिवस एकच तुम्ही स्क्रिप्ट रायटर ठेवाल? ते जुने झाले. आता नवीन स्क्रिप्ट रायटर आणा. एक नवीन त्यांचा